अमोलचे आईवडील त्यांच्या मुलग्याला भेटण्यासाठी शहरात जाण्यासाठी निघाले. पण जाताना त्यांच्या मनात भीती होती. कारण गेल्या वेळेस सून त्यांच्यासोबत जे काही वागली असते ते त्यांना आठवतं. पण तरीही त्या मुलाच्या प्रेमापोटी शहरात जाण्यास तयार होतात आणि तेथे जाऊन पाहतात तर रेवती, तुला माहीत आहे ना, आज आई बाबा गावावरून येणार आहेत. त्यांच्या येण्याची तयारी तू करून ठेव. गेल्या वेळेस जे काही घडलं आहे ते पुन्हा यावेळेस व्हायला नको. अक्षय आता बोलत होता. अहो, मला लक्षात आहे, यावेळेस असं काहीही होणार नाही. रेवती आज सकाळी लवकरच उठलेली असते आणि चहा नाश्ता जेवणाची तयारी सुरू केलेली असते. कारण तिला सर्व आवरून ऑफिसला जायचे असते. रेवतीची सकाळपासूनची धावपळ अक्षय पाहत होता. त्याने देखील थोडीफार कामात मदत केलेली असते. आता दोघांनीही चहा घेतला. इकडे अक्षयच्या आई बाबांचा प्रवास सुरू असतो. आई बोलते, मला तेथे जाण्यास थोडं अवघडतच आहे. माहिती नाही आपण तेथे कसे राहणार आहोत. गेल्या वर्षी आपण त्यांच्या तेथे गेलो होतो तर सूनबाई आपल्यासोबत कशी वागली होती. तेव्हा जे काही घडलं त्यानंतर तर मलाच काहीच कळत नाही की आपण तेथे जाणे योग्य आहे की नाही. पण अक्षयसुद्धा किती महिने झाले तरी गावी आपल्याला भेटायला आलेलाच नाही. कामातून त्याला सुट्टी मिळतच नाही तर तो तरी काय करणार. म्हणूनच तर आपण भेटायला जात आहोत. तेवढेच त्याच्यासोबत राहता येईल. त्याच्या आवडीचे 4 पदार्थ बनवून त्याला देता येतील. म्हणूनच हे जाण्याचे धाडस आज केले आहे. त्यावर बाबा म्हणतात, अगं तू एवढा विचार का करत आहेस. जे काही घडलं त्याला बरेच महिने उलटून गेले आहेत आणि जे काही झालं त्यामध्ये आपणही कुठेतरी कमी पडलो असेल. ती नवीन आहे त्यामुळे तिला पटकन कसं वागायचं हे लक्षात आलं नसेल. आपणच उगाच जास्त अपेक्षा तिच्याकडून ठेवल्या. तिलाही थोडा वेळ द्यायला हवा होता. पण आपण त्याबाबत कमी पडलो आणि प्रत्येक माणूस बदलतो. वेळेनुसार परिस्थितीनुसार रेवतीसुद्धा नक्कीच बदललेली असेल. तू उगाच काळजी करू नकोस. आपण आता जात आहोत ना तर मनावरचे ओझे नक्की कमी होईल. आईला आता थोडे बरे वाटत होते. पुढच्या काही वेळेतच बस स्थानकावर बस थांबते. ते दोघे बसमधून उतरतात. समोर अक्षय उभा असतो. त्यांची भेट होते व ते घरी जातात. घरी गेल्यानंतर रेवती आईबाबांचे छान स्वागत करते. त्यांना नमस्कार करते आणि बोलते की तुम्ही प्रवास करून आला आहात तर तुम्ही फ्रेश होऊन घ्या. मी तुमच्यासाठी चहा ठेवते आणि मग किचनमध्ये चहा ठेवण्यासाठी जाते. सर्वांच्या थोडा वेळ छान गप्पा होतात. सर्वजण एकत्र चहा घेतात. आता रेवती आईबाबांना बोलते की तुम्ही दोघांनीही आंघोळ करून घ्या. मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येते. आणि मग दोघांनाही नाश्ता देऊन रेवती आणि अक्षय ऑफिसला जाण्यासाठी निघतात. जाताना रेवती आईंना सांगते की आई मी स्वयंपाक सगळा बनवलेला आहे. फक्त दुपारी तुम्ही गरम गरम पोळ्या बनवून घ्या. त्यावर आईसुद्धा लगेच हो बोलतात आणि मग अक्षय व रेवती ऑफिससाठी निघून जातात. त्यानंतर आईबाबा स्वतःचे सर्व आवरतात आणि मग आराम करतात. दुपारचे वेळ होते. आई दोघांसाठी पोळ्या बनवते व दोघांचे जेवण होते. थोडा वेळ गप्पा होतात आणि मग ते आराम करतात. संध्याकाळची वेळ होते. रेवती आणि अक्षय ऑफिसवरून घरी आलेले असतात. घरी आल्यानंतर रेवती पटकन फ्रेश होते आणि सर्वांसाठी छान चहा ठेवते. सर्वांचा चहा होतो आणि मग सर्वजण बाहेर थोडा वेळ फेरफटका मारण्यासाठी जातात. बाहेरून आल्यानंतर रेवती थोडा वेळ आराम करते आणि मग नंतर संध्याकाळच्या जेवणाला सुरुवात करते. बघता बघता जेवण होते आणि संध्याकाळचे जेवण सर्व एकत्र करतात. थोडा वेळ गप्पा मारून पुन्हा सर्वजण झोपायला जातात. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच रुटीन सुरू होतं. रेवती आजही सकाळी लवकर उठलेली असते कारण तिला सर्व आवरून ऑफिसला जायचे असते. असे 2-3 दिवस निघून जातात. दुसऱ्या दिवशी रविवार असतो त्यामुळे दिवसाची सुरुवात थोडी आज उशिराच झालेली असते. रविवारच्या दिवशी सर्वांनी बाहेर फिरायला जायचे ठरलेले असते. त्यामुळे सर्वजण पटकन आवरतात आणि मग बाहेर फिरण्यासाठी निघतात. बाहेर शहरातले चांगले चांगले पॉईंट अक्षय व रेवती आईबाबांना दाखवतात. दिवसभर सर्वजण दमलेले असतात त्यामुळे येताना सर्वजण बाहेरच जेवण करतात आणि लवकरच झोपी जातात कारण दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिस असतं. रेवती संध्याकाळी ऑफिसवरून घरी परत येते. आज ती थोडी लवकरच घरी परतलेली असते पण अजून अक्षय आलेला नसतो. त्यामुळे रेवती आईबाबांशी मनमोकळ्या गप्पा मारत असते.
खरं तर पहिल्यांदाच ती इतक्या मनमोकळ्या गप्पा मारत असते. आईसुद्धा रेवतीशी अगदी खुल्या मनाने बोलत असतात. तिघांच्या छान गप्पा होतात. इतक्यात अक्षय घरी येतो. मग सर्वजण चहा एकत्र घेतात. बघता बघता 10 दिवस असेच निघून जातात. आता आईबाबांना गावी जाण्याची ओढ लागलेली असते. कारण शेतातील कामे अजून राहिली असतात. त्यामुळे ते अक्षयला सांगतात की आमचे उद्याचे तिकीट काढून ठेव आणि मग आम्ही गावी जाण्यासाठी निघू. कारण शेतातील कामे अजून भरपूर राहिलेली आहेत. पण अक्षय आणि रेवती बोलतात की आई बाबा अजून थोडे दिवस तुम्ही इथे राहू शकत नाही का? आणखीन काही दिवस तुम्ही इथे राहिलात तर आम्हाला छान वाटेल. पण आई बाबा बोलतात की नाही बेटा, आम्हाला तर जावं लागेल. शेतातील कामेसुद्धा अजून बाकी आहेत. त्यावर रेवती आणि अक्षय तयार होतात. त्या दिवशी संध्याकाळी रात्रीच्या वेळेस रेवती आईबाबांच्या जवळ जाते आणि त्यांची माफी मागते. त्यावर आई बोलतात की रेवती कशासाठी माफी मागत आहेस? तेव्हा रेवती सांगते की गेल्या वेळेस जे काही घडलं, माझ्याकडून नकळत तुमचा अपमान झाला, त्यासाठी मी तुमची माफी मागत आहे. पण मी आता माझी चूक सुधारण्यासाठी नक्कीच प्रयत्न केलेले आहेत. म्हणूनच तर ह्यावेळेस माझ्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची मी पूर्ण काळजी घेतली आहे. पण खरं सांगा आई, ह्यावेळेस तुम्हाला कोणताही संकोच वाटला नाही ना? माझ्याकडून खरंच काही चुकलं नाही ना? मी खरंच तुमची मुलगी म्हणून तुमच्यासोबत राहिले ना? त्यावर आई बोलतात, रेवती खरं सांगू का? आम्ही जेव्हा यायला निघालो होतो तेव्हा आम्हालाही थोडं अवघडल्यासारखं वाटलं होतं. पण इथे आल्यानंतर तू ज्या पद्धतीने आमच्यासोबत वागलीस, आमची काळजी घेतलीस, आई-वडिलांसमान आम्हाला दर्जा दिलास, ते पाहून खरंच आम्ही खूप भारावून गेलो. तुझ्यातील हा बदल खरंच खूप सुखद आणि चांगला होता. आयुष्यभर अशीच सुखात आणि आनंदात राहा. आणि आता झोपायला जा. सकाळी तुलासुद्धा लवकर उठायचे आहे ना? आणि आम्हीसुद्धा सकाळच्याच गाडीने निघू, असे बोलून रेवतीला त्या शांत करतात. आता रेवती आपल्या रूममध्ये जाते. तेव्हासुद्धा तिचा चेहरा थोडासा बेचैन असतो. ते पाहून अक्षय तिला विचारतो की काय झालं, तू उदास का दिसत आहेस? आणि गेल्या काही दिवसापासून तुझ्याशी बोलायचं होतं, पण वेळच मिळाला नाही, म्हणून आजच बोलतो. तुझ्यातील हा बदल मी पाहिला आहे. हा बदल तुझ्यात कसा काय झाला? तुला असं वागताना पाहून मला खरंच खूप छान वाटलं. आणि आईबाबांची इतकी तू काळजी घेतलीस, त्यांना योग्य मानसन्मान दिलास. त्यावर रेवती सांगते की माझ्या माहेरी जेव्हा मी गेल्या टाईम गेले होते, तेव्हा वहिनी मम्मी पप्पांसोबत असे वागत होते, ते पाहून मला खूप वाईट वाटले. लग्न झाल्यापासून दादासुद्धा खूप बदललेला आहे. तो देखील आता मम्मी पप्पांसोबत पहिल्यासारखं वागत नाही. आणि वहिनी तर आईसोबत नीट बोलतसुद्धा नाही. तिचे ते बोलणेच पाहून मला माझ्या चुकीची जाणीव झाली. कारण मी सुद्धा गेल्या वेळेस जेव्हा आईबाबा आले होते तेव्हा त्यांच्यासोबत फारच चुकीचे वागले. माझ्याकडून काही अपशब्द निघाले, पण माझ्या माहेरच्या घरातील वहिनीचे ते वागणे पाहून, तिचे बोलणे ऐकून मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. जशा माझ्या मम्मी पप्पांना वेदना होत असतील, त्यांना वाईट वाटत असेल, त्याचप्रमाणे तुमच्या आईबाबांना देखील खूप वाईट वाटलं असेल माझ्या वागण्याचे. याची मला जाणीव झाली होती आणि मी तेव्हाच ठरवलं की ही चूक मी नक्की सुधारेल आणि आईवडिलांसोबत नेहमीच एका मुलीप्रमाणे वागेन. म्हणूनच हा बदल माझ्यात तुम्हाला पाहण्यास मिळत आहे. वहिनीचे वागणे तर मी बदलू शकत नाही, पण मी स्वतःला नक्कीच बदलू शकते. आणि आशा करते की एक दिवस वहिनीलासुद्धा तिच्या चुकीची जाणीव होईल आणि तीसुद्धा मम्मी पप्पांसोबत चांगली वागेल. रेवतीचे बोलणे ऐकून अक्षय तिला धीर देतो आणि बोलतो की हो नक्कीच, एक दिवस तुझी वहिनी बदलेल. चांगल्यांसोबत नेहमी चांगलंच होतं. तसेच तुझे आईवडील चांगले आहेत, त्याचप्रमाणे त्यांचे देखील सगळे चांगलेच होईल. तू आशा सोडू नकोस, असे बोलून दोघे देखील आता झोपी जातात. सकाळी लवकर उठतात आणि आईबाबा देखील आज लवकर उठलेले असतात. कारण त्यांना देखील सकाळची गाडी पकडून गावी जायचं असतं. रेवती पटकन सर्वांसाठी चहा नाश्त्याची तयारी करते. आईबाबांना देखील पोळी भाजी डब्यामध्ये देते व आपला देखील दोघांचाही टिफिन पॅक करते. आता सर्वजण घराबाहेर पडतात. अक्षय आणि रेवती आईवडिलांना स्टेशनवर सोडायला जातात आणि मग नंतर ऑफिसला निघून जातात. यावेळेस आईवडिलांना खूप सुखाचा आनंदाचा धक्का रेवतीने दिलेला असतो. तिचे ते वागणे तसेच तिच्यात झालेला चांगला बदल त्यांना दोघांनाही खूप आवडतो व ते समाधानाने आपल्या गावी परततात. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.